नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सरळ सेवा परीक्षांसाठी महत्त्वाच्या अशा काही मराठी प्रश्नांचा संच. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला प्रश्न आहे, वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास डॅश डॅश वाक्य असे म्हणतात. आणि आपले पर्याय आहेत अ. आज्ञार्थी, ब. विद्यार्थी, क. स्वार्थी, ड. संकेतार्थी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब. विद्यार्थी. आपला पुढचा प्रश्न आहे, ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास डॅश डॅश वाक्य असे म्हणतात. आपले पर्याय आहेत अ. मिश्र वाक्य, ब. संयुक्त वाक्य, क. केवल वाक्य, ड. उद्गारार्थी वाक्य. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. केवळ वाक्य. आपला पुढचा तिसरा प्रश्न आहे, दोन किंवा अधिक केवळ वाक्ये प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक वाक्य तयार होते त्यास डॅश डॅश असे म्हणतात. आणि आपले ऑप्शन्स आहेत अ. संयुक्त वाक्य, ब. गौण वाक्य, क. केवळ वाक्य आणि ड. मिश्र वाक्य. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ. संयुक्त वाक्य. आपला पुढचा प्रश्न आहे, ओनामा करणे म्हणजे डॅश डॅश. आणि आपले पर्याय आहेत अ. शेवट करणे, ब. निश्चय करणे, क. दोष देणे, ड. प्रारंभ करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड. प्रारंभ करणे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. षटकरणे होणे म्हणजे आपले पर्याय आहेत अ. गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे, ब. मरणे, क. दुर्वर्तन करणे, ड. नाश होणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ. गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे. आपला पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण. आपला पर्याय आहे अ. कृतज्ञता, ब. तितिक्षा, क. समजदार, ड. जिज्ञासा. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब. तितिक्षा. आपला पुढचा प्रश्न आहे, इलाख्यात हा आख्यातिकार डॅश डॅश दर्शवितो. आणि या प्रश्नाचे आपले पर्याय आहेत अ. भूतकाळ, ब. रीतिभूतकाळ, क. आज्ञार्थ, ड. भविष्यकाळ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड. भविष्यकाळ. आपला पुढचा प्रश्न आहे, शब्दांपासून तयार होणाऱ्या धातूंना डॅश डॅश असे म्हणतात. आपले पर्याय आहेत अ. साधित, ब. सिद्ध, क. सहाय्यक आणि ड. संयुक्त. या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे अ. साधित. आपला पुढचा प्रश्न आहे, दोन छोटी वाक्ये जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या आधी जे चिन्ह दिले जाते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. आपले पर्याय आहेत अ. अवतरण चिन्ह, ब. अर्धविराम, क. स्वल्पविराम, ड. अपूर्णविराम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब. अर्धविराम. आणि पुढचा आपला शेवटचा प्रश्न आहे, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास जे चिन्ह वापरतात त्याला डॅश डॅश असे म्हणतात. आपले ऑप्शन्स आहेत अ. अपूर्णविराम, ब. अर्धविराम, क. स्वल्पविराम आणि ड. पूर्णविराम. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ. अपूर्णविराम. धन्यवाद.